माया नात्यातली. कामासाठी काही काळ दिल्लीला वास्तव्यास होतो. तेव्हा ऑफिसला ऑटो रिक्षाने जाणे व्हायचे. घर ते ऑफिस अंतर जास्त नव्हते, जेमतेम 15 मिनिटांचे. त्यात दिल्लीतील बरेच ऑटोवाले कुठल्या तरी विषयावर बोलायचेच. मी आपलं प्रत्येकाला करायचो आणि उतरून जायचो. एके दिवशी एक म्हातारा ऑटो चालक होता. कालकादेवीचा ब्रिज आला आणि मागणे एक बाईक आली. तिघेजण होते त्यावर, बहुतेक वडील आणि त्यांची 2 लहान मुलं. पुढे वडील, मध्ये लहान का मुलगा जो 5-6 वर्षाचा असेल आणि त्याच्या पाठीमागे त्याची बहीण जी त्याच्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठी असेल. काही वेळासाठी त्यांची बाईक आणि आमचा रिक्षा समांतर जात होते. तो लहान मुलगा कुठेही हात न पकडता तसाच बसून होता, तर त्याची बहीण त्याला समोर वडिलांना धरायला सांगत होती आणि तो ऐकत नसल्याने शेवटी त्याच्या दोन्ही बाजूने हात पुढे करून वडिलांच्या शर्टला धरायचा प्रयत्न करत होती. पण त्या चिमुरडीचे लहान हात दोन्ही बाजूंनी तिच्या वडिलांच्या शर्टपर्यंत पोहोचत नव्हते. मग तिने डाव्या हाताने त्या छोट्याला पकडले आणि थोडं पुढे सरकून उजव्या हाताने बाबांचं शर्ट पकडलं. हे सर्व तो ऑटोवाला आणि मी आम्ही दोघेही पाहत होतो. मग तो ऑटोवाला सुरू झाला. त्या भावंडांची ती कसरत मी पाहिलेली त्यानेही बघितले होते. तो हिंदीत बोलत होता, साहब, माया बड़ी अजीब चीज़ है. इतनी छोटी बच्ची, पर उसको भी छोटे भाई की चिंता लगी है कि वह कहीं गिर ना जाए. मी नेहमीप्रमाणेच केलं, पण उतरल्यावर देखील तो विचार मनातून जात नव्हता. आपण नेहमीच विनोदाने किंवा कधीकधी गंभीरपणे सब माया है असं म्हणत असतो. एक लहान जीव जन्माला येतो, मग तो माणसाचा असो की प्राण्यांचा असो. त्या जीवाला त्याच्या जन्मदात्यांची आणि माणसांच्या बाबतीत नात्यांची मायाच असते, जी त्याची काळजी घ्यायला भाग पाडते आणि मग ते पुढे घडत जातात. आमच्या शाळेतील इंग्रजीचे सर जेव्हा कधी असाच जगबुडीचा विषय निघत असे तेव्हा म्हणायचे, काय नाही, जेव्हा केव्हा मायबापाची माया संपेल तेव्हा जग बुडेल. आपल्या आयुष्यात ही मायाच तर असते, जी आपल्याला सजीव तसेच निर्जीव वस्तूंवर देखील जीव लावण्यास भाग पाडते. माझी महागडी गाडी, जीवापेक्षा जास्त जपतो आपण त्याला. सोनं नाणं, पैसे, प्रॉपर्टी, शेत जमिनीचे वाद आणि बरेच काही. त्यामुळेच पैसा या शब्दाला कदाचित माया म्हणूनच म्हणत असतील. भगवद्गीतेमध्ये मायेबद्दल बरंच लिहिलं आहे असं ऐकलं होतं. त्याबद्दल थोडंसं इंटरनेटवर पाहिलं आणि समजलं. माया ही वास्तविकतेवर पडदा टाकते आणि एक आभास निर्माण करते. माया ही फक्त भ्रांतीच नाही, तर ती भ्रांती निर्माण होण्याची यंत्रणा देखील आहे. मायेला पार करणे म्हणजेच विधात्याला शरण जाणे आणि भौतिक जगाचे तात्पुरते स्वरूप समजून घेणे होय. पण माया त्यागणे हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला क्वचितच शक्य असते आणि ज्यांना हे साधते ते मग बुद्ध, साधू संत होतात.